नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध आरएसएस तर करतोच, परंतु आरएसएसच्या विचारधारेवरती चालणारा भाजप हा जो पक्ष आहे हा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व विचारधारेचा नेहमीच विरोध करत आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय संविधान लिहिलं होतं किंवा जे भारतीय संविधान बनविलं होतं ते संविधान समानता व सर्व धर्म समभाव या तत्वनीतीवरती बनविलं होतं। परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनविलं त्यानंतर ज्या या ठिकाणी असणाऱ्या आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीची त्या ठिकाणी हार झाली आणि तेव्हापासून जे आरएसएस बीजेपी सारखे जे संघटना आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विरोध करत असतात आणि त्यामुळे ते असं अनेक वेळेत कृत्य करत असतात आणि त्याचमुळे आता ज्या भारतातील अनेक राज्यांमध्ये बीजेपीची सत्ता आलेली आहे तर त्या ठिकाणी असणारे काही जातीवादी मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा तसे डाव आखताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, बीजेपीच्या एका मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिटवण्याचे आदेश दिलेले आहे। तर तो मुख्यमंत्री कोण आहे किंवा तो मुख्यमंत्री कुठला आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांनाच माहित आहे बीजेपी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत आलेला आहे आणि त्याचसोबत आरएसएस देखील तेच काम करत आलेला आहे। आणि दिल्लीमध्ये जे भाजपचं सरकार आले आणि त्या ठिकाणी भाजपचं सरकार आल्यापासून त्यांनी अनेक अशा गोष्टी केल्यात की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं मिटवता येईल असं त्यांनी काम केलंय। बीजेपीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत, दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी त्या ठिकाणी अध्यादेश काढला की ते ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती शाळा आहे किंवा ज्या शाळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे ते नाव मिटून त्या ठिकाणी सीएम श्री नाव असं नाव करण्यात यावं। दिल्लीमध्ये जवळपास 72 अशा शाळा होत्या की त्यांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं आणि त्या शाळा लहान सहान शाळा नव्हत्या तर त्या स्पेशल स्कूल होते ज्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पेशल विषयांमध्ये स्पेशल तत्वज्ञान किंवा स्पेशल ज्ञान दिलं जात होतं। परंतु त्यामध्ये काय केलं, रेखा गुप्ता यांनी थेट त्या ठिकाणी असा अध्यादेश काढला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती ज्या काही शाळा आहेत त्यांचं नाव बदलण्यात यावं आणि त्या शाळांचं नाव सीएम श्री करण्यात यावं। तेव्हापासून ज्या मित्रांनो दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जातीवादी चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे। काय जातीवादपणा लावलाय तो सर्वांच्या समोर आलेला आहे आणि यावरून एक गोष्ट आता लक्षात येते की बीजेपी हा किती जातीवादी पक्ष आहे किंवा त्यांचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते किती मोठ्या प्रमाणात जातीवाद करत असतील यावरून दिसून येतं। कारण ज्या शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ज्या या ठिकाणी गोरगरिबांना शिक्षण घेता येतं व त्याचसोबत आपल्या भारताला इतकं सुंदर असं संविधान मिळालं, त्यांच्याच नावाला विरोध करायचा म्हणून काय तर थेट त्यांच्या नावावर किंवा ज्या शाळांना त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे थेट त्यांचे नाव बदलण्यात आलेले आहे। दुसऱ्या कुठल्याही नेत्याच्या नावावर असलेल्या शाळा किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या नावाने कुठली शाळा चालू असेल तर तिथले नाव बदलण्यात नाही आले, तर फक्त दिल्लीतील त्या 72 शाळांचे नाव बदलण्यात आली ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं। आणि बीजेपीकडनं हा पहिलाच प्रयत्न नाही की जिथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असेल। यापूर्वी जे आहे बीजेपीचे मोठे नेते असणारे व त्याचसोबत आपल्या भारताचे गृहमंत्री असणारे अमित शहा यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता। संसदेमध्ये बोलत असताना त्यांनी काय आंबेडकर 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 करत असता त्याऐवजी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग लाभेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। परंतु तेव्हा जे संपूर्ण भारत देश मोठ्या प्रमाणात पेटला होता व आंबेडकरीवादी लोकांनी जे थेट रस्त्यावरती उतरून आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली होती। परंतु आता दिल्लीमध्ये हे जे प्रकरण घडतंय, ज्या ठिकाणी गोष्ट घडती त्या विरोधात देखील आता आंबेडकरवादी लवकरच रस्त्यावर उतरतील असं बोललं जात आहे। कारण मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करता येत नाही किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व मिटवता येत नाही म्हणून काय करायचं तर ज्या शाळांना त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे तेच बदलून टाकायचं असा डाव त्या मुख्यमंत्र्यांनी रचलेला आहे। तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।